संतोष देशमुखांच्या खून प्रकरणावरनं राजकीय वातावरण तापलंय। थेट महायुती सरकारमधले मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे। पण देशमुखांच्या आधी सुद्धा बीडमध्ये आणखीन एका सरपंचाची हत्या झाली आहे। जून 2024 मधली ही घटना आहे। नमस्कार, मी हर्षदा परब। तू पैसे आणलेस का असा प्रश्न, त्यानंतर वादावादी आणि मग थेट कमरेची पिस्तूल काढून गोळी झाडली। ही घटना 2024 सालच्या जून मधली। पुन्हा चर्चेत का आली तर डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप करताना अनेकांनी बबन गित्तेच्या प्रकरणावर पण बोललं गेलं पाहिजे असं म्हटलं आणि त्यानंतर ही घटना समोर आली किंवा याच्याबद्दलची चर्चा व्हायला लागली। मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळेची झालेल्या हत्येची चर्चा तिथूनच पुन्हा एकदा सुरू झाली। 29 जून 2024 ची घटना। बबन गित्ते यांच्या पॅनलमधनं बापू आंधळे यांनी सरपंचकीची निवडणूक लढवली होती। शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे मरळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून सुद्धा आले होते। त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता। परळी तालुक्यातली मरळवाडी इथली सरपंच बापू आंधळे यांचे आणि बबन गित्ते यांचं जुनं भांडण होतं। पैशाच्या देवाणघेवाणीवरून देखील या दोघात अनेकदा वाद झाले होते। दरम्यान 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर या दोघांमधला वाद अधिकच टोकाला गेला। लोकसभा निवडणुकीत बापू आंधळे हे धनंजय मुंडेंच्या गटात असल्यानं गित्ते यांनी त्याला अनेकदा जाब विचारला होता। घटना घडली तो दिवस होता 29 जून 2024। शनिवार होता। त्या दिवशी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बँक कॉलनी भागात बबन गित्ते, महादेव गित्ते यांच्यासह इतरांनी बापू आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना बोलावून घेतलं होतं। यावेळी बापू आंधळे यांना तू पैसे आणलेस का असा सवाल बबन गित्तेनं केला। तेव्हा पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी सुद्धा झाली। बापू आंधळे यांच्या डोक्यात बबन गित्ते याने कमरेची पिस्तूल काढून गोळी झाडली। दुसऱ्या एकानं कोयत्यानं बापू आंधळे यांच्यावर वार केले। तसंच तिसऱ्या एका व्यक्तीनं ग्यानबा गित्ते यांना छातीतच थेट गोळी मारली। सुदैवानं ग्यानबा गित्ते वाचले। गोळीनं नुसतं जखमी झाले होते ग्यानबा गित्ते। गोळीबाराच्या या घटनेत 36 वर्षांच्या ग्यानबा उर्फ गोट्या मारुती गित्ते यांनी नंतर दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बबन गित्ते यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर ग्यानबा गित्तेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी कट रचून सरपंच आंधळेंना महादेव गित्तेच्या बँक कॉलनीतल्या घरी बोलावून घेतलं होतं। तिथे गित्ते आणि आंधळे यांच्यात शिवीगाळ होऊन बाचाबाची झाली आणि त्यानंतर गित्तेनी बंदूक काढत सरपंच आंधळेंच्या डोक्यात गोळी मारली तर राजाभाऊ नेहरकरनं डोक्यात कोयत्यानं वार केले। त्यात आंधळेंचा मृत्यू झाला। त्यानंतर या घटनेला वेगळंच वळण लागलं। महादेव उद्धव गित्ते यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात एक फिर्याद दिली, ज्यानुसार महादेव गित्ते वाल्मिक अण्णांच्या बंगल्यावर आला नाही म्हणून 15 ते 20 जणांनी महादेव गित्ते यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करत घरावर विटा फेकून मारल्या। तसंच गित्ते याने भाड्याने आणलेल्या स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करून नुकसान सुद्धा केलं। हे प्रकरण घडताना महादेव गित्ते घराच्या बाहेर येताच आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या पोटावर बंदुकीनं फायर करून त्यांना गंभीर जखमी केलं। हातावर कोयत्यानं वार केले। जीवे मारण्याच्या उद्देशानं हा हल्ला झाला असा आरोप सुद्धा त्यावेळेस करण्यात आला, ज्यात महादेव गित्ते गंभीर जखमी झाले होते। नंतर त्यांच्याच फिर्यादीवरनं बापू आंधळे ज्यांचा मृत्यू झालाय, राजेश उर्फ धनराज फड, रघुनाथ फड, ग्यानोबा उर्फ गोट्या मारुती गित्ते, सनी देवडे, सोमनाथ सलगरे, वाल्मिक अण्णा आणि इतर अनोळखी 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। इथे पुन्हा वाल्मिक अण्णा म्हणजे वाल्मिक कराडचं कनेक्शन येते असे बीडचे लोक सांगतात। बापू आंधळे हे अजित पवार गटात होते, तसंच धनंजय मुंडेंचे समर्थक होते। बबन गित्तेंनी कधी काळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलं होतं। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गित्तेनं आधी पंकजा मुंडे यांच्यासाठी काम केलं। पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत असताना कुठल्या तरी कारणावरनं वाद झाला, त्यामुळे बबन गित्ते याने आपला मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवला। त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासाठी ते काम करायला लागले। राष्ट्रवादीमध्ये असताना जयंत पाटील यांनी बबन गित्ते यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती सुद्धा केली होती। धनंजय मुंडे यांच्यासोबत असताना गित्तेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली होती। पुढे बबन गित्तेंची पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या। काही दिवसांनी धनंजय मुंडे गट आणि बबन गित्ते यांच्यामध्ये खटके उडाले, त्यामुळे दोघेही बाजूला झाले। मधल्या काळात एका प्रकरणात बबन गित्तेला जेलमध्येही जावं लागलं होतं, पण जेलमधून बाहेर आल्यानंतर बबन गित्ते याने विरोधकांना धडा शिकवण्याचं काम सुरू केलं असं बीडमधले पत्रकार सांगतात। गित्ते आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर आहे आणि त्यामुळेच
चर्चा सुरू झाली ते म्हणजे की बबन गित्तेने आता बदला घ्यायला सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख खून प्रकरणानंतर सातत्यानं ज्या पद्धतीने नावं घेतली गेलेली आहेत आणि त्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचं देखील म्हटलं गेलेलं आहे, असंच काहीसं इथं आपल्याला या घटनेमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। आता जी आपण घटना ऐकली ती बीडमध्येच घडलेली आहे, पण काही महिन्यांपूर्वी घडलेली आहे। या घटनेचा सध्या तपासही सुरू आहे। याच्यावर आजतागायत आरोप प्रत्यारोप होत आहेत। बीडमध्ये घडलेल्या इतर गुन्ह्यांचा तपास व्हायला हवा अशी मागणी आता लोकप्रतिनिधी करू लागले आहेत आणि बीडमधले नागरिक सुद्धा करू लागले आहेत। त्यामुळे बीडमध्ये चर्चेत राहिलेल्या अशाच काही घटनांचा पुढचे काही दिवस आपण क्राईम स्टोरीमधनं आढावा घेणार आहोत।